भाऊबीजेनिमित्त ठाकरे कुटुंब पुन्हा एकत्र. जयवंती यांच्या घरी ठाकरे कुटुंब एकवटलं. गेल्या 3 महिन्यात ठाकरे कुटुंबाची 9 वेळा भेट झाल्यानं राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण. दोन्ही बंधू एकत्र घरी आले, हीच खरी दिवाळी. जयवंती ठाकरेंकडून भावना व्यक्त. भावानं घरी येणं हीच मोठं गिफ्ट. माध्यमांशी बोलताना जयवंती ठाकरे भाऊ. स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीत महायुतीत दोस्तीत कुस्ती. जिथं फायद्याचं तिथंच युती होणार. देवेंद्र फडणवीसांनी पुन्हा केलं स्पष्ट. जैन बॉन्डिंग प्रकरणी मुख्यमंत्री फडणवीसांनी कठोर कारवाई करावी. जैन बोर्डिंगवर प्रशासन नेमून अनुदान देण्याचीही धंगेकरांची मागणी. तर राजकीय नैराश्यातून धंगेकर आरोप करत असल्याचा मोहोळांचा पलटवार. महापौर काळातही मुरलीधर मोहोळांनी गैरव्यवहार केला. व्यावसायिक निलेश नवलखांचे आरोप. तर मुरलीधर मोहोळांनी मात्र आरोप फेटाळले. धनंजय मुंडेच गोपीनाथ मुंडेंचे खरे वारसदार. करुणा मुंडेंकडून धनंजय मुंडेंचं कौतुक. तर गोपीनाथ मुंडेंची खरी वारसदार पंकजा मुंडेच. प्रकाश महाजन यांचं वक्तव्य. तर भगवान महासंघ निवडणुकीत उतरणार. स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका लढणार. बाळासाहेब सानप यांची निवडणूक लढण्याची घोषणा. निलेश घायवळचा पासपोर्ट अखेर रद्द. पासपोर्ट कार्यालयातून ऑर्डर जारी. घायवळच्या अडचणीत आणखी वाढ. अतिवृष्टीग्रस्त शेतकऱ्यांना मदत न दिल्यास आगामी निवडणुका होऊ देणार नाही. मनोज जरांगेंचा सरकारला इशारा. शेतकऱ्यांसाठी राज्यात मोठं आंदोलन उभारणार. शनिवारवाड्यातील वादात ठाकरेंच्या शिवसेनेची उडी. नानासाहेब पेशव्यांच्या समाधीस्थळी शिवसैनिकांकडून साफसफाई.